36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत शिवणा येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने ईद मिलादुन्नबी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च काढण्यात आलाय. या रूट मार्च दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. त्यांनी स्पष्ट केलंय की सोशल मीडियावर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे पोस्ट, मेसेज किंवा वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. शांततेमध्ये उत्सव पार पाडणे हे सर्वांचं कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. ढाकणे म्हटलेत की ईद मिलादुन्नबी आणि गणेशोत्सव हे आनंद, बंधुता आणि सौहार्दाचा संदेश देणारे सण आहेत. त्यामुळे नागरिकांनी एकमेकांचा आदर राखून शिस्त पाळून आणि शांततेमध्ये उत्सव साजरा करावा. गावातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आलेल्या या रूट मार्चमध्ये पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. गावामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. तसेच नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले की अफवांवर विश्वास ठेवू नका, डीजेचा वापर टाळा, शिस्त पाळा आणि सण एकोपाने साजरे करा. सर्व उपस्थित शिवणा तसेच परिसरातील नागरिकांना मी अजिंठा पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करतो की आगामी काळामध्ये साजऱ्या होणाऱ्या गणपती उत्सव तसेच 5 तारखेच्या ईद मिलादच्या अनुषंगाने सर्व धर्मीय, सर्व जातीय नागरिकांनी शांततेमध्ये सर्व सण उत्सव साजरे करावेत. कुठल्याही दुसऱ्या धर्मीय, जातीय व्यक्तींना त्रास होईल, त्यांच्या भावना दुखावल्या जातील असं वागू नये. तसेच सोशल मीडियाचा वापर करताना भान ठेवावे, जेणेकरून त्या सोशल मीडियावरील तुमच्या शेअर केलेल्या पोस्टमुळे, तुमच्या व्यक्त केलेल्या मतामुळे कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यायची. पोलीस प्रशासनाकडून आज जो रूट मार्च या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तो यासाठी आहे की जर कोणी कायद्याचं उल्लंघन केलं, शांतता बिघडवली तर त्याच्या विरुद्ध सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि त्यासाठी आमचं पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. हा उत्सव शांततेत पार पडावा म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय राठोड सर, या जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅम आणि सिल्लोड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय दिनेश कुमार कोल्हे सर या सर्वांकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या सर्व सूचनांची सक्त अंमलबजावणी यावेळेस केली जाईल. तसेच ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये यावेळेस विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कुठलाही ध्वनी प्रदूषण निर्माण करणारे साहित्य, आवाज या ठिकाणी जे साधनं आहेत, उदाहरणार्थ डीजे, याचा वापर करू नये. त्याची दखल घेऊन योग्य कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तरी मला अपेक्षा आहे सर्व या ठिकाणी जमलेले नागरिक हा संदेश त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना पोहोचवतील, म्हणजे नंतर म्हणण्याची गरज पडत नाही की माझा भाचा आहे, माझा पुतणा आहे, माझा जावई आहे, सोडून द्या. आता जावयाला, भाच्याला, लाडाच्या पुतण्याला, मेवण्यांना सावध करा, म्हणजे ऐन वेळेला नंतर लाचारी पत्करण्याची वेळ येत नाही. आणि माझी अपेक्षा आहे ऐकणारे त्यांच्याशी संबंधितांना ऐकवा की प्रशासनाला काय अपेक्षा आहे. आणि मला माहिती आहे आपण सर्व सुजाण नागरिक या देशाचे आहात. आपण नक्कीच हा शांततेचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवाल आणि येणारे सर्व सण उत्सव शांततेत पार पाडाल. जय हिंद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, सिल्लोड.